नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हेल्दी आणि टेस्टी सँडविच, अगदी 10 मिनिटात होणारं, मुलांना आवडणारं. तर बटर लावलेला ब्रेड आहे, त्याचे कॉर्नर काढून घेतलेले आहेत, पनीरचे बारीक तुकडे केलेत, काकडी किसलेली आहे, गाजर किसलेलं आहे, बारीक शिमला मिरची कापली आहे, बारीक 2-3 हिरव्या मिरच्या कापल्यात, खूप सारी कोथिंबीर, हिरवी चटणी आणि हे हंकड आहे. काल रात्री मी हे दही ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ह्याचं सगळं पाणी नितळलेलं आहे आणि हंकड म्हणजेच लोण्यासारखा गोळा तयार झाला. एक बाउल घेतलंय, त्याच्यामध्ये बारीक किसलेला काकडी आणि गाजर टाकलेला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे, पनीर टाकले आहे, कोथिंबीर टाकली आहे, ब्लॅक पेपरची पावडर टाकली आहे, थोडंसं चिली फ्लेक्स, कारण आपण हिरव्या मिरच्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत बारीक चिरलेल्या. त्यानंतर मीठ टाकलं आहे, हंकट टाकलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी हेल्दी डिश आहे आणि मुलांनाही आवडेल. तर मी हे टोस्टर घेतलं आहे, त्याला थोडासा बटर लावलेला आहे आणि जे आपण ब्रेड घेतलेले त्याला ऑलरेडी बटर लावलं आहे, त्याच्यावर थोडीशी हिरवी चटणी लावली आणि हे जे आपण पेस्ट बनवली आहे ती त्याच्यावर लावते आणि हे दुसरी स्लाइस ठेवून हे मी आता टोस्ट करणार आहे. तर हे विदाऊट चीज बनवत आहे मी. तर 2 टोस्ट जे बनवणार आहे सँडविच ते 2 विदाऊट चीज बनवणार आहे आणि 2 चीजवाले बनवणार आहे. तर हे सेकंडवालं मी चीज टाकून बनवणार आहे. सेम प्रोसिजर आहे. हिरवी चटणी लावलेली आहे, त्याच्या खाली बटर लावलेलं आहे, त्याच्यावर हे आपण बॅटर रेडी केलं आहे ते ठेवणार आहे आणि त्याच्यावर आपण चीजचं स्लाइस ठेवणार आहे. तर पहिलं आपलं सँडविच झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. ते काढलं मी टोस्टरमधनं आणि त्याच टोस्टरमध्ये मी आता दुसरं सँडविच ठेवते, त्याच्यावर मी टाकते चीजचं स्लाइस. तर बघा, चीजचं स्लाइस टाकलेलं आहे, त्याच्यावरच दुसरा ब्रेड ठेवते, त्याला ऑलरेडी बटर आणि ग्रीन चटणी लावलेली आहे आणि हे टोस्ट होईपर्यंत आपण हे कट करून घेऊया. तर मस्तपैकी असं त्रिकोणी शेपमध्ये मी कट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा विदाऊट चीज सँडविच आहे, पण तरी पण किती छान आहे आणि खूप टेस्टी लागतो, दिसायला पण खूप छान दिसतो. अशा प्रकारे मी टोटल 4 सँडविच बनवलेले, 2 चीजवाले, 2 विदाऊट चीजवाले. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि नाश्त्यामध्ये आज सरांना आणि मॅडमना हे सँडविच देणार आहे. मी ह्याच्या आधी हे सँडविच कधी बनवलंय का? हंकट टाकल्यामुळे त्याला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. लवकर होणारी, झटपट होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला सकाळी सकाळी सुचत नसेल काय बनवावं नाश्त्याला, मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं, जे की ज्यांची मुलं 2-4 तासामध्ये प्ले ग्रुपमधनं किंवा स्कूलमधनं परत येतात, त्यांच्यासाठी हा सोपा पर्याय आहे. तर तुम्ही हे देखील टिफिनला किंवा नाश्त्याला देऊ शकता. तर आपलं तिसरं सँडविच पण झालेलं आहे. चौथं सँडविच मी भाजायला ठेवलेलं आहे, म्हणजेच मी ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे टोस्ट व्हायला. तर हे बघा, हे तिसरं सँडविच किती छान कट केलं आहे आणि चीज लावल्यामुळे खूप छान असं चीझी झालेलं. तर चौथं सँडविच पण झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सँडविच बनवू शकता. ह्याच्या आधी तुम्ही हे सँडविच कधी बनवलं का? नसेल बनवलं तर नक्की बनवा, नक्की ट्राय करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.